जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा तुकाराम गाथेमधील 15व्या क्रमांकाचा अभंग आहे. आम्ही आम्ही आता वडील धाकुटे, नाही पाठीपोटी कोणी दुजे. फावला एकांत एकविध भाव, हरी अमासवे सर्वभोगी. तुका म्हणे अंग संग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. आम्हा आम्ही आता वडील धाकुटे, नाही पाठीपोटी कोणी दुजे. सर्व सामान्य जगतामध्ये माणसाला कुणीतरी मोठं असतं आणि कुणीतरी लहान असतं. मोठा माणूस असला म्हणजे माणूस त्याबद्दल वेगळा भाव असतो, लहान असेल त्याबद्दल वेगळा भाव असतो. याप्रमाणे वागणूक माणसाची मोठ्याबद्दल वेगळी असते, लहानाबद्दल वेगळी असते. नाही पाठीपोटी कोणी दुजे, याप्रमाणे महाराजांचं जे आयुष्य आहे हे कसं झालं होतं. त्यांच्यापेक्षा मोठ्याचा भाव संपलेला होता. लहान्याबद्दलचा जो भाव आहे, लहान्याबद्दल तोही भाव संपलेला होता. नाही पाठीपोटी कोणी दुजे, दुजा भाव त्यांचा संपलेला होता, कारण की ते एक रसामध्ये न्हावून निघाले होते. फावला एकांत एकविध भाव, हरी अम्हासवे सर्वभोगी. त्यांच्यामध्ये जो एकांत भाव होता, जो शांत रस त्यांच्यामध्ये सामावलेला होता, परमेश्वराचा शांत रस, परमेश्वराचं सुख, आनंद त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला होता. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कुणी मोठा आहे, त्यांच्यापेक्षा कुणी एक लहान आहे, असा जो भाव माणसामध्ये असतो, तो भाव महाराजाच्या अंतःकरणातून संपून गेलेला होता. फक्त हरी अम्हासवे सर्वभोगी, त्यांच्यामधला जो परमेश्वर आहे, विठ्ठल आहे, तो सर्व हे भोगत होता. भाव परमेश्वराला समर्पित केलेले होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून कोणीही मोठा नव्हता किंवा कोणीही लहान नव्हता. सर्व हे त्यांच्या दृष्टिकोनातून समभावात झालेले होते. थोडक्यात त्यांच्यासमोर संत बी त्याच भाव नजरेने ते पाहत असत व जे दुर्जन आहेत त्यांना सुद्धा त्याच दृष्टीने ते पाहत असत. कोणाबद्दलही त्यांच्याबद्दल कमी किंवा जास्त भाव नव्हता. जो भाव आहे तो सर्व परमेश्वराबद्दल एकरूप झालेला होता. तुका म्हणे अंग संग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. दुजा भाव त्यांच्यामध्ये नव्हताच. सगळं भाव विश्व त्यांचं परमेश्वर स्वरूप झालेलं होतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून कोणीही शत्रू नव्हता आणि कोणीही मित्र नव्हता. त्यांच्या दृष्टिकोनातून परमेश्वर आनंदघन स्वरूपाचं जे रूप आहे, स्वरूप आहे, जी स्थिती आहे, स्थितिप्रज्ञ, गीतेमध्ये सांगितलेली स्थितिप्रज्ञ व्यक्तींची जे व्याख्या केलेली आहे ते संपूर्णपणे महाराजांच्या अंगी बांधलेली होती, असा या अभंगाचा अर्थ आहे. सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपण मोठा माणूस आला की झुकत राहतो, लहान्या माणसाला दाटत असतो. याप्रमाणे प्रत्येक माणूस पाहिल्यानंतरचा आपल्या जे त्याच्याशी वागणूक असते, आपली ही भिन्न परिस्थिती वेगळी असते, व्यक्ती परिस्थिती वेगळी असते. आणि यामुळे माणसामध्ये दोन भाव असतात. परंतु महाराजांच्या अंतःकरणातले हे दोन्ही भाव संपुष्टात आले होते.
कारण त्यांना एक रस, एक मुख असा परमेश्वराचा एकच भाव त्यांच्या अंगी सुखाचा संचारलेला होता. असा या अभंगाचा अर्थ आहे.